नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी कशा पद्धतीनं ते प्रेझेंटेशन आता तिथे अटेंड करते, नक्की काय झालेलं असतं, ईश्वरी का आलेली आहे, त्याचबरोबर आता अर्णवला म्हणजे AR एंटरप्राइजेसला हे जे मिळणार आहे का डील, $50 मिलियन हे डील असतं, ते कशा पद्धतीनं मिळतं ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर ईश्वरी आता ऑफिसमध्ये आलेली असते तेव्हा मंजू तिला म्हणते की अगं तू पुन्हा का आली इथं, काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणते अहो तुमच्याकडे त्या बादल्या दिल्या होत्या ना, त्या बादल्या इथंच राहिल्या ना, म्हणून मी परत जाऊन माघारी आले। आणि तुम्हाला काय सांगू, मला ना रस्त्यात आबोली भेटली, एवढी ना पॉझिटिव्ह आहे ना तिनं, तिच्याकडे असलेली जिद्द चिकाटी खरंच खूप लाख मोलाची आहे असं ईश्वरी सांगत असते। तेव्हा ती मंजूला विचारते कसं झालं हो प्रेझेंटेशनची तयारी? तेव्हा मंजू म्हणते की खूप छान, अगदी नऊवारी साड्यांमध्ये सगळे पुतळे सजवलेले आहेत, खूप सुंदर असं केलेलं आहे सगळं। तेव्हा ईश्वरी म्हणते मी पण जाऊन बघू का? तेव्हा ते म्हणते की जाऊन बघू नये, तिथंच ठेवलेलं आहे। आणि असं म्हटल्याबरोबर आता ईश्वरीच्या काय मनातलं ते काय जात नसते, तिला मात्र आता जायचंच असतंय, जाऊन प्रेझेंटेशन एकदा बघून यायचं असतंय, नक्की कशा पद्धतीने पुतळे सजवलेले आहेत, काय काय घडलेलं आहे हे मात्र तिला पाहायचं असतं। आणि त्यामुळं तिनं धावतच इकडे जाऊ लागते। इकडे आता लावण्या ARची बोलत असते, SR सगळं व्यवस्थित झालेलं आहे, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही, सगळं रेडी आहे असं तिने सांगत असते। त्याचबरोबर इकडे आकाशी तिथेच उभा असतो आणि आकाशी म्हणतो चला आता प्रेझेंटेशनचं हॉलमधली जी तयारी आहे ती किती झाली व्यवस्थित ती बघायची आहे। ते दोघंजण तिथून जातात आणि इकडे लावण्या मात्र विचार करत असते। लावण्या म्हणत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, वल्लरी आंटी तुम्ही मला बोलला होता ना, पण हे सगळं अशा पद्धतीनं घडलेलं आहे असं सगळं ती सांगत असते। आणि म्हणत असते की मी काहीच करू शकलेले नाही, तुमचंही सगळं नुकसान झालेलं आहे असं सगळं तिचं बोलणं चालू असतं। आणि स्पॅम आणि टॅम ह्या ज्या दोघीजणी असतात त्या तिथे असतात आणि म्हणतात की झाली आता सगळी तयारी झालेली आहे आणि आपण आता जाऊन हॉलमध्ये जाऊन बघूया की प्रेझेंटेशन हॉलमधली सगळी तयारी कुठंपर्यंत आलेली आहे असं त्यांच्या दोघींचं बोलणं चालू झालेलं असतं। आणि जेवढ्यातच त्या तिथून बाहेर पडतात आणि तेवढीच संधी मिळते ती म्हणजे ईश्वरीला, आणि तेवढ्याच वेळेत तिथे येते ती म्हणजे ईश्वरी। आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी तिथे येते, सगळे पुतळे खूप छान पद्धतीनं सजवलेले असतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या नेसवलेल्या असतात, अगदी महाराष्ट्रीयन संस्कृतीचा कशी जपली जाते, प्रत्येक साडी कशा पद्धतीची असते, साडी छान नेसवलेली असते, त्याचबरोबर त्या पुतळ्यांना एक वेगळा टचही दिलेला असतो, मॉडर्न टचही दिलेला असतो। तेव्हा ईश्वरी प्रत्येक पुतळ्याच्या जवळ जाऊन पाहत असते, खूप सुंदर वाटत असतं, तिला जाम खुश झालेली असते। आणि एक पुतळा असतो त्याला नऊवारी साडी नेसवलेली असते, नऊवारी साडी नेसवलेली आहे आणि मग ईश्वरी त्या पुतळ्याकडे पाहू लागते, अगदी बारीक पद्धतीनं पाहत असते आणि ती म्हणत असते अशी कोणती तरी गोष्ट आहे जी याच्यामध्ये राहिलेली आहे, आणि ती गोष्ट कोणती असेल हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती त्याच गोष्टींचा विचार करत असते। तेवढ्या तिच्या लक्षात येतं ते म्हणजे नथ। नथ ही तर नाही आहे, नथ इथं असायला पाहिजे होती हे ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं। आणि ईश्वरी म्हणत असते की जर नथ नसेल तर हे नऊवारी साडी नेसून काय उपयोग आहे, म्हणजे कसं आहे माहिती आहे का की पोह्यावर शेव नसल्यासारखं आहे, पुरणपोळीवर तूप नसल्यासारखं आहे, हे ईश्वरीचं बोलणं चालू असतं। आणि ईश्वरी मात्र मनापासून हे सगळं डेकोरेशन आहे याचं कौतुक करत असते। एकतर फॉरेन डेलिगेट्स येणार असतात, एवढं छान प्रेझेंटेशन असतं, बिचाऱ्या ईश्वरीला त्या ऑफिसमध्ये यायचं नाही असं सांगितलेलं असतं, आणि तरीही ईश्वरी तिथं आलेली असते। आणि ईश्वरी म्हणत असते की आता नथ कुठं शोधू, मग ती टेबलकडे जाते आणि पाहते तर त्या दोघींनी एवढी कॉफी पिलेली असते, कॉफीचे मग सगळा कचरा सगळं तिथं ठेवून दिलेलं असतं आणि त्या दोघीजणी उठून गेलेल्या असतात। तेव्हा ईश्वरी म्हणते मंजूताई तर एकट्या कुठे कुठे लक्ष देणार ना, त्यामुळं आता मलाच उचलावं लागेल हे सगळं, आणि असं म्हणत तिने तिथला कप उचलते। परंतु त्याचबरोबर तिच्या लक्षात येतं की नथ ही मला शोधली पाहिजे, नथ कुठं आहे ते, असं म्हणतच ती नथीचा पण शोध घेऊ लागते। आणि तिथेच सगळे ज्वेलरी बॉक्सेस असतात आणि त्यामध्ये ईश्वरीला दिसते ती म्हणजे नथ, आणि ईश्वरी मग ती नथ घेते आणि तिथे समोर येते आणि ती नथ आता त्या पुतळ्याला घालू लागते। आणि ती म्हणत असते की खरंच खूप सुंदर पद्धतीनं डेकोरेशन केलेलं आहे आणि सगळंच खूप छान झालेलं आहे असं ईश्वरीचं म्हणणं असतं। ईश्वरी ही तेवढीच खुश झालेली असते कारण एवढं छान केलेलं आहे आणि ते तिला बघायचं होतं, तीही त्या ऑफिसचा एक भाग आहे, पण आज मात्र तिला ऑफिसमध्ये येऊ दिलेलं नसतं, त्यामुळं तिलाही कुठंतरी थोडंसं वाईट वाटलेलं असतं, पण यामुळं तिला आता छान वाटत असतं। ती आलेली तर असते आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी घडत असतात। ईश्वरी तिच्या पद्धतीनं सगळं
मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असते. पण ईश्वरी हात लावणार आणि तिथे काहीतरी गोंधळ होणार नाही हे तर आपल्याला माहितीच आहे. ईश्वरीने आता त्या पुतळ्याला तिथे नथ घालत असते आणि त्या क्षणी तो पुतळा तिथे हलू लागतो, कारण त्याचा बॅलन्स बिघडलेला असतो. आणि ईश्वरी मात्र त्या पुतळ्याला तिथे नथ घालत असते आणि त्याच वेळी धक्का लागतो आणि तो पुतळा खाली पडतो. सगळं डेकोरेशन, सगळी सजावट, सगळं आता मातीमोल झालेलं असतं आणि ईश्वरीची ही चूक आता तिच्या खूपच महागात पडणार असते. ईश्वरीच्या तर लक्षातही आलेलं नसतं की हे सगळं काय होत आहे, या सगळ्याचे परिणाम काय होतील याचा विचारही ईश्वरीने केलेला नसतो. परंतु घडलेलं असतं मात्र वेगळंच. आता ईश्वरी पाहत असते, ती म्हणत असते, बापरे, बरं झालं एक तरी पुतळा शिल्लक राहिलेला आहे. परंतु घडतंय असता वेगळंच, ते म्हणजे तो आता दुसरा पुतळा पण जो असतो तोही खाली पडतो, जो शिल्लक राहिलेला असतो तोही. आता मात्र ईश्वरीला खूप टेन्शन आलेलं असतं. ईश्वरीला कळतच नसतं की आता करू काय. म्हणजे हे सगळं अशा पद्धतीनं घडेल असा स्वप्नातही तिने विचार केलेला नव्हता आणि हे घडलेलं असतं. आणि त्यामुळं ईश्वरी मात्र जामच घाबरलेली असते आणि ईश्वरी म्हणत असते की काय करू मी आता, या सगळ्यातून कसा मार्ग काढू, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि तेवढ्यातच आता सगळे तिथे येतात आणि पाहतात तर अर्णव त्याचबरोबर आकाश सगळेजण तिथं पोहोचलेले असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. ईश्वरीने तर तोंडाला हात लावलेला असतो आणि ईश्वरी तिथं घाबरलेली असते, तशीच उभी राहिलेली असते. आणि आता मात्र ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो, जर अर्णव सर आले तर काय होईल. आणि लावण्य आलेली असते. लावण्य हे सगळं पाहते तेव्हा मात्र तिला धक्का बसतो. ती म्हणू लागते, काय आहे हे सगळं, कोणी केलं हे सगळं, असं म्हणत तिने ओरडायला सुरुवात करत असते. तेव्हा मात्र ईश्वरी घाबरलेली असते, तशीच उभी असते. आणि त्या ज्या लावण्याच्या 2 कलिग्स असतात त्या सांगू लागतात की ते लावण्याचे चमचेच आहेत. ते म्हणतात की आम्ही इथून जाताना हिला आतमध्ये येताना पाहिलं होतं, हे सगळं हिनेच केलेलं आहे, आम्हाला चांगलंच माहिती आहे, या भाषेमध्ये त्या बोलत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरीला आता ओरडायला सुरुवात करते. लावण्याचं असं म्हणणं असतं, तुला अक्कल आहे का, तुला कळतं आहे का, तू काय केलेलं आहेस, $50 मिलियन हे डील आहे, तुझ्यामुळे इतकं मोठं नुकसान होणार आहे, ASR काय करायचं हे सगळं, असं म्हणत ती ASRला विचारू लागते. ASR म्हणजेच अर्णवला विचारू लागते. अर्णवला तर आता हेच पाहिजे होतं. ते पुतळे सगळे खाली कोसळलेले असतात आणि त्याचबरोबर तिथे सगळं आता खाली पडलेलं असतं आणि अर्णव मात्र भयानक चिडलेला असतो. अर्णव म्हणत असतो, तुला कळतंय का, तुझं नाव ना ईश्वरी ठेवायलाच नको होतं, गडबड घोटाळाच ठेवायला पाहिजे होतं, कारण तुझ्या घरच्यांनी ना चूक केलेली आहे, एवढं लक्षात ठेव, कारण तुझ्या बाबतीत जे काही घडतंय ना ते असंच घडत आहे, असं म्हणत तो ईश्वरीवर अर्धाओरडा करू लागतो. ईश्वरी मात्र अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, पण अर्णव मात्र एक शब्दही तिला बोलू देत नाही. तिला म्हणत असतो की गप्प बसायचं, तोंडातून एक शब्दही निघला नाही पाहिजे, असं म्हणत तो तिला ओरडत असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लावण्या तिथं म्हणते की तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस, अगं फॉरेन डेलिगेट्स आहेत, तुला ऑफिसमध्ये यायचं नाही म्हणून सांगितलं होतं, तरीही तू ऑफिसमध्ये आलेली आहे आणि हा सगळा गोंधळ खालून ठेवलेला आहेस. ईश्वरीला तर अर्णवने अर्धा तास दिलेला असतो. फक्त अर्धा तासामध्ये ईश्वरीला हे चॅलेंज पूर्ण करायचं असतं. एकतर ईश्वरीने अर्णवला स्वतःहून ऑफिसमध्ये आणून सोडलेलं असतं, गाडीवरती लिफ्ट दिलेली असते, तरीही त्या अर्णवमध्ये जराशीही माणुसकी नसते, फक्त तो दुसऱ्यासारखं बोलत असतो. आणि आता ही सगळा दोष त्याने ईश्वरीला दिलेला असतो आणि ईश्वरीला हे सगळं मॅनेज करायला सांगितलेलं असतं. अर्णवचा हा मूर्खपणा मात्र खूपच चालत असतो, कारण त्याला प्रत्येक वेळेस असंच वाटत असतं की या सगळ्याला दोषी आहे ती म्हणजे ईश्वरी, हे सगळ्याला जबाबदार आहे ती ईश्वरी, हे सगळं जे कोणामुळे होतंय तर ईश्वरीमुळे होतंय, एवढंच चाललेलं असतं. ईश्वरी मात्र रडत असते. तेवढ्यातच मंजुताई तिथे येतात आणि मंजुताई म्हणू लागतात, काय झालं ईश्वरी. ईश्वरी म्हणत असते की आत्ता मी ते बघायला गेले होते आणि ते पुतळे खाली पडले आणि आता अर्णव सरांनी माझ्याकडे अर्धा तास दिला आहे, आता काय करायचं. तेव्हा मंजू म्हणते, पण अगं मी काय करू शकते तुझी मदत. तेव्हा ती म्हणत असते की आपल्या मुली पण आहेत, आपण बघूया माझ्या हाताखालच्या, त्यांच्या मदतीनं काय करता येते का ते बघूया. आता कसं आहे माहिती आहे का, इच्छाशक्ती असेल तर मार्ग दिसतो असं म्हणतात, ते अगदी बरोबर आहे. आणि ईश्वरीची इच्छाशक्ती आहे की काही झालं तरी हे सगळं मॅनेज करायचं आहे. आणि असं म्हणत ईश्वरीने सगळी तयारी दाखवलेली असते. आणि मग आता प्रेझेंटेशनला अर्धा तास दिलेला असतो. सगळे तिथं असतात आणि डेलिगेट्स विचारत असतात, म्हणजे आता प्रेझेंटेशनचं काय होणार आहे. तेवढ्यातच अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की आजचं प्रेझेंटेशन. तेव्हा ईश्वरीचा आवाज येतो आणि ती बाहेरूनच बोलत आलेली असते. ती म्हणत असते की होणार,
अगदी वेगळ्या पद्धतीनं होणार आहे. सगळ्यांना धक्का बसलेला असतो की हे कोण आहे आणि ही कोण बोलतीये असा प्रश्न पडलेला असतो. अर्णवला मात्र कळलेलं असतं. ईश्वरी तिकडून आलेली असते आणि ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, आजचं प्रेझेंटेशन होणार आहे आणि तेही वेगळ्या पद्धतीनं होणार आहे. आणि मग ईश्वरी समोर येते आणि ईश्वरी अर्णवला सांगते की तुम्ही पुढे बसा. आणि त्याचबरोबर ईश्वरीचं हे बोलणं ऐकून अर्णवला मात्र धक्काच बसलेला असतो. अर्णव पुढे जाऊन बसतो आणि पाहतो तर काय, ईश्वरी आता हात जोडून समोर आलेली असते. तिने नऊवारी साडी नेसलेली असते, नाकात नथ घातलेली असते, त्याचबरोबर खूप छान असं तिचं सौंदर्य असतं आणि सगळेजण पाहतच राहतात. ह्या ज्या लावण्याच्या कलिग्ज असतात त्यांना तर कळतच नसतं की हे सगळं काय होतंय आणि मग त्याही तिच्याकडे पाहत असतात. त्यांनाही असं वाटत असतं की बाप रे, हे सगळं काय घडतंय हा प्रश्नही त्यांना पडलेला असतो. अर्णव पण एकटक पाहत असतो, कारण त्याच्या समोर असते ती म्हणजेच ईश्वरी देसाई. कारण ईश्वरीला तर आपण फक्त आणि फक्त अर्धा तास दिलेला होता, पण त्या अर्धा तासामध्ये ईश्वरीने जी कमाल केलेली असते ना, ती खरंच पाहण्यासारखी असते. लावण्याचे तर डोळे अक्षरशः दिपलेले असतात, तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण तिनं कधीही विचार केला नव्हता अशा गोष्टी तिथं घडलेल्या असतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की लावण्या पाहतच राहते. ईश्वरी बोलायला सुरुवात करते. आजचं प्रेझेंटेशन होणार आहे आणि तेही अनोख्या पद्धतीनं होणार आहे, अगदी जबरदस्त असं. आकाश मात्र फुल इम्प्रेस झालेला असतो. आकाशला माहिती असतं की ईश्वरीने एखादी गोष्ट घेतली हातावर मनावर की ती व्यवस्थितच होणार आहे. ईश्वरी मात्र गोड स्माईल देऊन सगळ्यांच्या समोर उभी असते आणि ती बोलत असते. ती म्हणत असते की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे महाराष्ट्रीयन संस्कृती. ही नऊवारी साडी नाही आहे फक्त, किंवा ह्या महाराष्ट्रातल्या साड्या नाही आहेत फक्त, तर त्यासोबत जपली जाते ती म्हणजे महाराष्ट्रीयन संस्कृती असं म्हणत ती सांगू लागते. या ज्या साड्या असतात ना, ह्या एकमेकांकडून आलेला ठेवा असतो. त्याच्यामध्ये आईची माया असते, बहिणीचं प्रेम असतं, बायकोचा जिव्हाळा असतो, त्याचबरोबर सासूने दिलेला आशीर्वाद असतो. हे सगळं ईश्वरी बोलत असते आणि ईश्वरी सांगत असते, तेव्हा सगळेजण ऐकत असतात. ईश्वरी पूर्ण संस्कृती कशी आहे, या साड्यांचं महत्त्व काय आहे, या सर्व गोष्टी बोलत असते. आणि ईश्वरीचं असं म्हणणं असतं की या साड्यांमुळंच हे सगळं शक्य होत असतं असं ईश्वरीचं सांगणं असतं. आणि ही तर संस्कृती जपली जाते. हा प्रत्येक दागिना, या प्रत्येक दागिन्याचंही तेवढंच महत्त्व आहे. इथे आज तुम्हाला फक्त साड्याच पाहायला मिळणार नाही, ते प्रेझेंटेशन अशा पद्धतीनं होणार नाही, तर एक अनोख्या पद्धतीनं होणार आहे. आणि तिथे प्रत्येक साडीचं एक वेगळं महत्त्व आहे, ते ईश्वरी दाखवत असते. अर्णव तर पाहतच असतो. अर्णवने तर विचारही केलेला नसतो की नक्की काय होणार आहे, कशा पद्धतीनं गोष्टी होणार आहेत, त्याच्या तर लक्षातही आलेलं नसतं. त्याने फक्त सांगून टाकलेलं असतं की तुला फक्त आणि फक्त अर्धा तास मिळणार आहे आणि अर्धा तासामध्ये आता तुला काय करायचं आहे ते करावं लागणार आहे असं त्याने सांगितलेलं असतं. या अर्धा तासात जर तू हे पूर्ण करू शकले नाहीस तर तुला मी रिग्रेट करणार आहे, तुला मी पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत, कारण तुझ्यामुळं माझं $50 मिलियन नुकसान होत आहे असं त्याचं म्हणणं असतं. आणि शेवटी ईश्वरीने अर्ध्या तासात हे करून दाखवलेलं असतं, कारण ईश्वरीला चॅलेंज असं असतं की अर्ध्या तासामध्ये प्रेझेंटेशन तयार करून हे डील हातातून जाता कामा नये अशी तयारी केलेली असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा अर्णव हे सगळं बोललेलं असतो तेव्हा मात्र आता ईश्वरी पुढे येते आणि म्हणते की आम्ही फक्त साड्या नेसलेल्या नाही आहेत, तर आम्ही महाराष्ट्रीयन संस्कृती जपलेली आहे असं म्हणत ईश्वरीने औक्षणाचं ताट घेऊन आलेली असते. त्याचबरोबर बाकीच्या ज्या मुली आहेत त्यांनाही तिने औक्षण करण्यासाठी पाठवलेलं असतं. त्याही बाकीचे जे आलेले डेलिगेट्स आहेत त्यांचं औक्षण करत असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण खुश झालेले असतात. फॉरेन डेलिगेट्सला खूप आनंद झालेला असतो, कारण त्यांचं जे स्वागत आहे ते अनोख्या पद्धतीनं होत असतं आणि त्यांनाही खूप छान वाटत असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी जेव्हा हे सगळं करत असते तेव्हा अर्णव मात्र तिच्याकडून टिक्का लावून घेत नाही. तेव्हा ईश्वरी अर्णवच्या डोक्यावरती अक्षता टाकते आणि त्याचबरोबर त्याचं औक्षण करते. सगळेजण पाहत असतात. लावण्या तर पुरती तोंडावर पडलेली असते, तिला कळायचं बंद झालेलं असतं. हे सगळं काय आहे, आपण या मुलीकडे काय पाहत होतो आणि हे सगळं काय घडतंय हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अर्णवनं जे चॅलेंज दिलेलं असतं ते ईश्वरीला चांगलंच आठवलेलं असतं आणि अर्णवलाही ते आठवत असतं, कारण त्यालाही माहिती असतं
की त्याने अर्धा तास दिलेला असतो आणि त्या अर्धा तासामध्ये ईश्वरीला हे सगळं करायचं असतं आणि खरंच ईश्वरीने हे करून दाखवलेलं असतं. अर्ध्या तासामध्ये तिनं या सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि अर्ध्या तासामध्ये तयार होऊन प्रेझेंटेशनची तयारी करून प्रेझेंटेशन दिलेलं असतं. एवढ्या छान पद्धतीनं तिने हे सगळं केलेलं असतं आणि ईश्वरी आता अर्णवच्या जवळ येते आणि अर्णवला म्हणू लागते की अर्णव सर, स्पीच पार्ट आहे ना तुमचं, तुम्हाला काय स्पीच द्यायचं आहे ते लक्षात आहे ना, असं ती अर्णवला म्हणत असते आणि अर्णव मात्र ईश्वरीकडे पाहत असतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रेझेंटेशन तर झालेलं आहे, आता त्यानंतर महत्त्वाचं असतं ते म्हणजेच अर्णवचं स्पीच. अर्णव आता स्टेजवरती सर्वांच्या समोर येतो आणि स्पीच द्यायला सुरुवात करू लागतो. कारण काहीही झालं तरीही अर्णवचं जे स्पीच आहे ते तेवढंच इम्पॉर्टंट असतं. अर्णवचं स्पीच नसेल तर यात प्रेझेंटेशनला अर्थ नसतो आणि अर्णव स्पीच द्यायला सुरुवात करतो. जेव्हा ईश्वरी मराठीमध्ये बोलत असते तेव्हा तिथे एक ट्रान्सलेटर असतो, तो ट्रान्सलेट करत असतो. तेव्हा मात्र ते आलेले फॉरेन डेलिगेट्स असतात ते म्हणत असतात की त्याची काही गरज नाही आहे आणि मग ईश्वरीचं बोलणं ते मनापासून ऐकत असतात आणि ईश्वरीने आता इथे स्पीच दिलेलं असतं आणि आता अर्णवचं स्पीच सुरू होतं. अर्णव ही त्याच्या पूर्ण इंग्लिशमध्ये तो स्पीच देऊ लागतो, इंग्लिशमध्ये बोलत असतो. तो सांगत असतो की महाराष्ट्रीयन साडी आणि त्यासोबतच अर्णवसोबत स्टेजवर उभी असते ती म्हणजे ईश्वरी आणि इथे वाट लागते ती म्हणजे लावण्याची. कारण आत्ता काही दिवसांपूर्वी जी ईश्वरी कामावरती जॉईन झालेली आहे ती ईश्वरी आता समोर उभा राहून ते स्पीच देण्यासाठी तिथं थांबलेली आहे आणि जणू काही लावण्य ही कंपनीची मालकीण आहे. कारण ही कंपनी जी आहे ती लावण्याची आई आणि अर्णव यांच्या पार्टनरशिपमध्ये आहे आणि तरीही लावण्याला ती व्हॅल्यू तिथं मिळत नाही. हे सगळं घडत असतं. तेव्हा मात्र अर्णव खुश झालेला असतो आणि त्याचवेळी ते फॉरेन डेलिगेट्स असतात ते उठतात आणि सांगतात की खरंच आजचं प्रेझेंटेशन होतं ना ते एक नंबर होतं आणि आम्ही मात्र जाम इम्प्रेस झालेलो आहोत आणि आजचं जे प्रेझेंटेशन आहे ते खरंच भारी होतं. आणि मग मिस्टर SR आजचं हे डील फायनल झालेलं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आम्ही बायका फक्त नटत थटत नाही तर आम्ही प्रत्येक संकटावर एक उपाय काढतो आणि त्याच्या प्रत्येक संकटाशी लढतो. कारण ईश्वरीने दाखवून दिलेलं असतं की अर्णवने हातार टाकून दिलेला आहे आणि इकडे ईश्वरीने त्या संकटाचा सामना केलेला असतो. संकटावर उपाय काढून सोल्युशन काढून सगळ्यांच्या समोर प्रेझेंटेशन दिलेलं असतं आणि अर्णव मात्र तिच्याकडे पाहत असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव म्हणत असतो की फॉरेन डेलिगेट जे आहेत ते खुश झालेले आहेत, प्रेझेंटेशन चांगलं झालेलं आहे, हे सगळं मला मान्य आहे, पण मला हे अजिबात आवडलेलं नाही. म्हणजे विचार करा ना, हे अर्णवचं कसं आहे, त्याला काहीही करा, कितीही गोड बोला, कडू कारल्यासारखा नुसता तो आहे. कारण ईश्वरी प्रत्येक वेळेस त्याच्याशी गोड बोलत असते आणि हा अर्णव मात्र प्रत्येक वेळेस तिला त्रासच देण्याचा प्रयत्न करत असतो. या माणसाला जराही वाटत नाही आहे की तिनं काहीतरी चांगलं केलेलं आहे, तिचं कौतुक करावं. अर्ध्या तासात एवढं सगळं करून त्याची अट काय होती तर फक्त त्या ईश्वरीने ते प्रेझेंटेशन अर्ध्या तासात पूर्ण करून द्यायचं. ईश्वरीने दिलं ना आणि आता प्रेझेंटेशन दिलं, त्याचबरोबर डीलही मिळालं, तरीही माणूस हा वाकडा तो वाकडाच. ईश्वरीची एका शब्दाने तो थँक्यू म्हणत नाही आहे, तिच्याशी सरळ तो बोलत नाही आहे आणि त्याचं काय तर तुझे काय केलेलं आहेस ते मला आवडलेलं नाही. म्हणजे आता मला सांगा, ह्या अर्णवला ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजेत की नाही? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.